नमस्कार. मी भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, डाळिंबामध्ये आपल्याला जर क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन घ्यायचं असेल तर डाळिंबाच्या काढीमध्ये विश्रांती काळामध्ये तेवढ्याच ताकदीचं स्टोरेज सुद्धा निर्माण करणं खूप महत्त्वाचं असतं. तर काढीमध्ये चांगल्या प्रकारे स्टोरेज निर्माण होण्यासाठी काही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. ते आपल्याला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वप्रथम 05234 हे खत 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये बोरॉन 1 ग्रॅम आणि कॅल्शियम 1 ग्रॅम ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 6 BA 10 PPM आणि त्यासोबत बोरॉन 1 ग्रॅम ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच पान विश्रांती काळात निरोगी राहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पान जेवढं निरोगी राहील तेवढं ते अन्न निर्मिती सुद्धा चांगल्या प्रकारे करणार आहे. त्यासाठी आपल्याला लिक्विड बोर्डेक्स 2 मिली किंवा पावडर बोर्ड जो कंपनीने उपलब्ध करून दिलाय तो अर्धा% किंवा 1% पण आपण विश्रांती काळामध्ये घेऊ शकता, जेणेकरून पान निरोगी राहील, अन्न निर्मिती चांगल्या प्रकारे होईल, झाडामध्ये क्लोरोफिल चांगल्या प्रकारे पानामध्ये स्टोअर होणार आहे. तसेच आपल्याला काही मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारण्या सुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण कॉम्बीफर्ट 1 ग्रॅम हे घेऊ शकता आणि आर्थोसिलिसिक 1 मिली हे सुद्धा एक फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच झाडाचा शेंडा जर जास्त चालत असेल, पाऊस खूप पडला असेल, जमीन भारी असेल, शेंडा जास्त चालत असेल तर शेंड्याची वाढ थांबवण्यासाठी आपल्याला 0050 हे 4 ग्रॅम प्रति लिटर, त्यासोबत मॅक्विरा क्लोरोमॅक्विड क्लोराईड आहे ते अर्धा ते 1 मिली हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, काही शेतकरी बंधूंनी पॅक्लोबिक्ट्रोजलचा सुद्धा डाळिंबामध्ये वापर केलेला आहे विश्रांती काळामध्ये. त्याचा सुद्धा चांगले रिझल्ट दिसून आलेत. तर आपण सुद्धा विश्रांती काळामध्ये 1 लिटर पाण्यासाठी 0.25 ml, 100 लिटर पाण्यासाठी 25 मिली अशा पद्धतीने घेऊन ग्रोटार या नावानं पॅक्लोबिट्रोजल उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण ह्या काळामध्ये वापरू शकता. त्यामुळे विश्रांती काळात शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त काडीमध्ये स्टोरेज निर्माण तयार करा. तर पुढच्या हंगामासाठी आपल्याला भरपूर मादी कळी निघेल, सेटिंग चांगलं होईल आणि आपल्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल. धन्यवाद.